नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. 25 प्रश्नांपैकी काही प्रश्न खूप सोपे आहेत आणि काही प्रश्न थोडेसे अवघड आहेत. काही प्रश्न असे आहेत जे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये एकदा नाही, दोनदा नाही, तर 20 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारले गेलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया. प्रश्न पहिला आहे, तांदूळ पिकाचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते? तुमच्यासाठी वेळ आहे 7 ते 8 सेकंद. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. लक्षात ठेवा, तांदूळ पिकाचे सर्वात जास्त उत्पादन पश्चिम बंगाल या राज्यात होते. पुढील प्रश्न पहा. राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच NIA ची स्थापना केव्हा झाली? राष्ट्रीय तपास संस्था स्थापना केव्हा झाली? योग्य उत्तर आहे 2009. 2009. पुढील प्रश्न पहा. वन कुसवडे पवन विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सातारा. वन कुसवडे पवन विद्युत प्रकल्प सातारा जिल्ह्यात आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, कोणता प्रकल्प आहे? पवन विद्युत प्रकल्प आहे. असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. वन कुसवडे हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या प्रकारचा प्रकल्प आहे? पर्यायी अणुविद्युत, पवन विद्युत. तर आपल्याला समजलं पाहिजे पवन विद्युत प्रकल्प आहे. पुढील प्रश्न पहा. मानवी हक्क दिन कधी असतो? हा प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. मानवी हक्क दिन कधी असतो? तर 10 डिसेंबर. कधी असतो? 10 डिसेंबर. पुढील प्रश्न पहा. नाताळ हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? नाताळ हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? योग्य उत्तर आहे पोर्तुगीज. पोर्तुगीज. पुढील प्रश्न पहा. राजस्थानातील माउंट अबू येथे असलेले दिलवाडा मंदिर कोणत्या धर्माचे आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे जैन धर्म. लक्षात ठेवा, माउंट अबू कोठे आहे? राजस्थानमध्ये आहे. तिथं काय आहे? दिलवाडा मंदिर आहे. कोणत्या धर्माचे आहे? जैन धर्माचे आहे. ओके. पुढे पहा. हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी ट्रिक सांगितली होती. काय? हिरा महान आहे. हिरा महान आहे. महान, महा, महावर्ण महानदी असं लक्षात ठेवायचं आहे. हिराकूड धरण, हिरा महान आहे, महान, महानदी असं लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता? लगेच उत्तर यायला पाहिजे. कोणता जिल्हा आहे? तर लातूर जिल्हा आहे. कोणता जिल्हा आहे? लातूर. पुढील प्रश्न पहा. स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1897. लक्षात ठेवा, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद. कधी केली? 1897. हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. ओके. रामकृष्ण मिशन, स्वामी विवेकानंद, 1897. पुढे पहा. खंडवहन सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? खंडवहन. विद्यार्थी मित्रांनो, एक ट्रिक सांगतो. काय म्हटलं आहे? खंड व ह न. तर काय करायचं आहे? हा जो व आहे ना, व, या व वरून वेगनर, व वर्ण वेगनर असं लक्षात ठेवायचं. कसं आहे मित्रांनो, शास्त्रज्ञ खूप आहेत, शोध पण खूप आहेत, काही काही नावं आपल्या लक्षात राहत नाही, पण कुठंतरी काहीतरी छोटीशी ट्रिक तुम्ही लावून ठेवायची. खंड वहन व व वेगनर व वर्ण अल्फ्रेड वेगनर. हे झालं आपलं उत्तर.
पुढे पहा, श्रद्धानंद छात्रालय डॅश डॅश यांनी सुरू केले. उत्तर यायलाच पाहिजे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी श्रद्धानंद छात्रालय सुरू केले. पुढे पहा, भारतातील डायमंड हार्बर शहर कोणते आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कोलकाता. भारतातील डायमंड हार्बर शहर कोलकाता. पुढे पहा, म्यानमार या देशातील प्रमुख धर्म कोणता आहे? योग्य उत्तर आहे बौद्ध. लक्षात ठेवा, म्यानमार या देशातील प्रमुख धर्म कोणता आहे? बौद्ध. पुढील प्रश्न पहा, मोडक सागर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? योग्य उत्तर आहे वैतरणा. मोडक सागर धरण वैतरणा नदीवर बांधलेले आहे. पुढील प्रश्न पहा, माधव जुलियन हे कोणाचे टोपणनाव आहे? माधव जुलियन. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे माधव त्र्यंबक पटवर्धन. माधव त्र्यंबक पटवर्धन यांचं टोपणनाव आहे माधव जुलियन. पुढे पहा, बौद्ध गया संग्रहालय कोठे आहे? बौद्ध गया संग्रहालय कोठे आहे? योग्य उत्तर आहे पाटणा या ठिकाणी. पुढील प्रश्न पहा, भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे INS अरिहंत. लक्षात ठेवा, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी INS अरिहंत ही आहे. पुढे पहा, सुएझ कालवा या ठिकाणी कालवा असं आहे. ओके, सुएझ कालवा कोणत्या दोन सागरांना जोडतो? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र. लक्षात ठेवा, तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र यांना सुएझ कालवा या दोन सागरांना जोडतो. लक्षात ठेवा. पुढे पहा, न्यूट्रॉनो वेधशाळा कोणत्या राज्यात आहे? न्यूट्रॉनो वेधशाळा. योग्य उत्तर आहे तमिळनाडू. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता आजार जीवाणूपासून होतो? पर्याय पहा, विचार करून उत्तर सांगा. खालीलपैकी कोणता आजार जीवाणूपासून होतो? पहिला पर्याय आहे विषमज्वर. विद्यार्थी मित्रांनो, विषमज्वर हा आजार जीवाणूपासून होतो, बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, घटसर्प. घटसर्प हा आजार जीवाणूपासून होतो का? 100% बरोबर आहे. पटकी हा आजार जीवाणूपासून होतो, बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं, खालीलपैकी कोणता आजार हा जीवाणूपासून होतो? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व, म्हणजे तीनही आजार जीवाणूपासून होतात. विद्यार्थी मित्रांनो, काही आजार हे विषाणूपासून होतात, काही आजार जीवाणूपासून होतात आणि यामध्ये आपल्याला कन्फ्यूज होऊ शकतं. म्हणून एक ट्रिक आहे, ती ट्रिक तोंडी पाठ करून ठेवायची. जीवाणूपासून होणारे जे जे काही आजार असतील त्यावर आपण एक ट्रिक बनवली आहे. काय ट्रिक आहे तर पहा, जीवाणूजन्य रोग ट्रिक. धनुला क्षयरोग व कुष्ठरोग झाला म्हणून त्याने निमोनियाच्या विषाचा घोट पटकन घेतला. ही झाली ट्रिक आणि या ट्रिकमध्ये जे काही नावं आहे ते सर्व जीवाणूजन्य रोग आहे, म्हणजे जीवाणूपासून होणारे जे काही रोग आहे त्यांची नावं आहे. धनुला क्षयरोग व कुष्ठरोग झाला म्हणून त्याने निमोनियाच्या विषाचा घोट पटकन घेतला. आता पहा, धनुला म्हणजे काय? धनुर्वात. क्षयरोग म्हणजे क्षयरोग. कुष्ठरोग म्हणजे कुष्ठरोग झाला म्हणून त्याने निमोनियाच्या म्हणजे काय? निमोनिया. विषाचा म्हणजे काय? विषमज्वर. घोट म्हणजे काय? घटसर्प. पटकन म्हणजे काय? पटकी. असं लक्षात ठेवायचं. हे सर्व आजार जीवाणूपासून होतात. लक्षात ठेवा, धनुर्वात, क्षयरोग,
कुष्ठरोग, न्यूमोनिया, विषमज्वर, घटसर्प आणि पटकी हे सर्व आजार जीवाणूपासून होतात. तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे, वहीमध्ये लिहून ठेवा. 100% पोलीस भरतीमध्ये प्रश्न असतो. ओके. धनुला क्षयरोग व कुष्ठरोग झाला म्हणून त्याने न्यूमोनियाच्या विषाचा घोट पटकन घेतला. पुढील प्रश्न पहा. अग्नी हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे संस्कृत. अग्नी हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? हा प्रश्न 30 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये विचारला गेला आहे. सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दोन पर्याय जरा थोडेसे कन्फ्यूज आहे. कोणते पर्याय आहे तर पहा, पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे. आता नेमकं समजत नाही, नावं थोडेसे सारखे वाटतात की नाही, मग करायचं काय? सेवा सदन. विद्यार्थी मित्रांनो, मी स्वतः थोडीशी ट्रिक लावली आहे. काय ट्रिक लावली? मी काय करतो, सेवा सदन असं नाव आलं की मी काय करतो, से वा सदनचा से घेतो, र म्हणतो सेर, सेवा सदन. से र वर्ण रमाबाई रानडे असं लक्षात ठेवायचं. सेवा सदन से, से र, से र, से र, र रमाबाई रानडे असं मी स्वतः लक्षात ठेवलेलं आहे. जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर असं ठेवा, सेवा सदन से र. कारण का? कारण 2 नंबर पर्याय काय आहे? पंडिता रमाबाई. आता खाली पण रमाबाई हा शब्द आहे, बरोबर आहे की नाही? या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकतं, म्हणून से र, र रमाबाई रानडे असं लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा. भारताचे आर्थिक वर्ष कधीपासून कधीपर्यंत असते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1 एप्रिल ते 31 मार्च. 1 एप्रिल ते 31 मार्च भारताचे आर्थिक वर्ष. पुढे पहा. समवर्ती यादी म्हणजेच कॉन्करंट लिस्ट कोणत्या देशाकडून घेतली आहे? उत्तर यायलाच पाहिजे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. विद्यार्थी मित्रांनो, समवर्ती यादी म्हणजे कॉन्करंट लिस्ट ही ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतली आहे. पुढे पहा. खालीलपैकी समानार्थी शब्दांचा कोणता पर्याय चुकीचा आहे? चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. पहिला पर्याय पहा, थट्टा, मस्करी, चेष्टा. विद्यार्थी मित्रांनो, हे शब्द समानार्थी आहेत का? आहे. दुसरा पर्याय पहा, थवा, समूह. थवा म्हणजे समूहच असतो. दुसरा पर्याय बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा, थोबाड, गालपट. बरोबर आहे का? बरोबर आहे. आपल्याला चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. तीनही पर्याय बरोबर आहे. योग्य उत्तर काय असणार? यापैकी नाही. लक्षात ठेवा, प्रश्न काय विचारला आहे ते समजून घ्या. ओके. कोणता पर्याय चुकीचा आहे? यापैकी नाही. म्हणजे तीनही पर्याय काय आहे? बरोबर आहेत. पुढे पहा. 2 नळ अनुक्रमे एक टाकी 6 तासात व 12 तासात भरू शकतात. जर दोन्ही नळ सोबत सुरू केले तर ती टाकी किती वेळात भरेल? विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पॉज करायचा आहे, उत्तर काढायचं आहे आणि नंतर पुढे व्हिडिओ बघायचा आहे. पहा, 2 नळ अनुक्रमे एक टाकी 6 तासात व 12 तासात भरू शकतात. जर दोन्ही नळ सोबत सुरू केले तर ती टाकी किती वेळात भरेल? तर पहा, या ठिकाणी काय करायचं आहे, ही जे काही 6 तास आहे ना, तर ते 6 घ्यायचे खाली. ओके. नंतर 12 आहे की नाही, त्यांचा काय करायचा, गुणाकार करायचा. मग आता पुढे काय करायचं, ते नळ दोन्ही सोबत सुरू केले म्हणजे त्यांची काय करायची, बेरीज करायची. पण यांना भागिले करायचं आणि या दोघांची 6 आणि 12 ची बेरीज करायची. 6 आणि 12 किती झाले? 18. बस हे सोडवायचं. हे सोडवलं की उत्तर आलं. आता पहा, 6 एक 6, 6 त्रिक 18, 3 3 एक 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चोक 12, 3 चोक 12. उत्तर काय आलं? 4. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 तास. किती उत्तर आहे? 4 तास. लक्षात ठेवा, हे 6 आणि हे 12 यांचा गुणाकार करा, त्यांची बेरीज करा, त्याला ती भागिले करा. बेरीज का केली आपण? कारण दोन्ही नळ सोबत सुरू केले की नाही, मग काय करणार आपण? बेरीज करणार. आता पुढचा प्रश्न पहा. 2 नळ अनुक्रमे एक टाकी 12 तासात व 24 तासात भरू शकतात.
जर दोन्ही नळ सोबत सुरू केले तर ती टाकी किती वेळात भरेल? याचं उत्तर तुम्हाला आता यायला पाहिजे. मी एक प्रश्न तुम्हाला समजून सांगितला. काय करायचं आहे? वरती दोघांचा गुणाकार करायचा. नंतर काय करायची? दोघांची बेरीज करायची. ते त्याला भागिले करायचं. आता पहा या ठिकाणी 12 तासात म्हटलं की नाही, 12 गुणिले करायचं. 24 तास. 24 गुणिले करायचं. मग त्याला भागिले काय करायचं? दोघांची बेरीज करायची. आता 12 आणि 24 यांची बेरीज किती होणार? तर 36. आता हे सोडवा तर पहा 12 एक 12, 12 दुने 24 आणि 12 त्रिक 36. आता हा 3 आणि 24 यांचा भागाकार करा. 3 एक 3, 3 8 24. उत्तर काय आलं? 8. योग्य उत्तर आहे 8 तास. काय आहे? 8 तास. पहा दोन नळ अनुक्रमे एक टाकी 12 तासात व 24 तासात भरू शकतात. तर जर दोन्ही नळ सोबत सुरू केले तर ती टाकी किती वेळात भरेल? तर 8 तासात भरेल. किती तास? 8 तास. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 25 प्लस प्रश्न आपण पाहिलेले आहेत. सर्व प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत. सर्व प्रश्न तोंडी पाठ करून ठेवायचे आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.